नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तिळाचे खुसखुशीत लाडू. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे. हे शेंगदाणे आपण मध्यम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहोत. शेंगदाणे जोरात गॅसवरती कधीही भाजायचे नाही, नाहीतर ते वरतून जळतात व मध्ये कच्चेच राहतात. हे आता आपण एकसारखे हलवत राहू व छान असे मंद गॅसवरती छान असे भाजून घेऊ. हे बघा, शेंगदाणे भाजले की त्याचे साल अलगद बाजूला होतात. आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवले आहे. आता त्याच कढईमध्ये मी 2 वाटी बिना पॉलिशचे तीळ टाकलेले आहे. तीळ पण आपल्याला मध्यम गॅसवरतीच भाजायचे आहे. गॅस अजिबात जोरात करायचा नाही, नाहीतर तीळ पूर्ण कडवट होऊन जातील. आता हे तीळ भाजायला साधारणतः तरी 10 मिनिटे लागतात, पण तीळ सतत हलवत राहायचे. जर तुम्हाला कळत नसेल तर तीळ हे जोपर्यंत तडतड वाजत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचे. आता हे तीळ आपले पूर्णपणे भाजून झाले आहे. आता मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवते. आता हे मी ताटामध्ये पसरून घेतले आहे. मी एका भांड्यामध्ये ज्या वाटीने तीळ व शेंगदाणे मोजले त्याच वाटीने 2.5 वाटी गूळ हा बारीक कापून घेतलेला आहे. गूळ हा पूर्ण बारीक कापून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची पूड टाकायची. आता हे शेंगदाणे थंड झालेले आहे, त्याचे थोडे साल काढलेले आहे मी. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडसर असे दळून घेऊ. हे बघा, अशी पूर्ण बारीक पूड नाही करायची. आता हे आपण गुळाच्या याच्यामध्ये ओतून घेऊ आणि थंड झालेल्या तिळामधले 2 ते 3 चमचे तीळ आपल्याला बाजूला काढायचे आहे, कारण हे आपल्याला नंतर लाडवांना वरतून लावायचे आहे. आता हे तीळ पण मी पल्स मोडवरती थोडेसे बारीक करून घेणार आहे. हे पण आता आपल्याला ह्या गूळ आणि शेंगदाण्याच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घातली आहे व 2 ते 3 चमचे भरून साजूक तूप घातलेले आहे. तुम्हाला तूप कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घातले तरीही चालेल. आता मी हे हाताने छान असे एकत्र करून घेत आहे. आपल्याला हे नंतर परत एकदा मिक्सरला फिरवायचे आहे, म्हणजे गूळ छान बारीक होतो व सर्व एकसारखं एकजीव होऊन जाते. हे बघा, आता हे मिक्सरला थोडे थोडे करून मी पल्स मोडवरती सर्व असे छान एकत्र करून घेतले आहे. आता हे मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेते आणि लगेच आपण याचे लाडू बनवून घेऊ. हे बघा, किती छान असे झटकीफरशे आपले लाडूचं मिश्रण तयार आहे आणि लाडू पण किती अलगद वळला जात आहे. तुपामुळे त्याला खूप छान असं पटकन ते वळले जातं. आता मी हे लाडू असे तिळामध्ये घोळून घेतला आहे. हे बघा, किती छान असा आपला लाडू पटकन तयार झाला आहे. आता मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वाटीमध्ये नाही तर हातावरती सुद्धा तीळ घेऊन हा लाडू त्या तिळामध्ये घोळून घेऊ शकता. हे बघा, आता मी हातावरती थोडेसे तीळ घेतले आहे आणि त्यामध्ये हा लाडू असा छान असा घोळून घेणार आहे. झाला आपला तयार छानपैकी असा लाडू. आता काही जणांना पाक जमत नाही, तर त्याऐवजी तुम्ही हे लाडू अशा प्रकारे बनवू शकता. हे लाडू खूप छान पटकन आणि झटकाफरशे तयार होतात आणि खायला तर खूपच छान असे ठिसूर लागतात. आता हे अशाच प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. हे बघा, आपले हे जे लाडू तयार झालेले आहे किती छान दिसत आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व याचे लाडू बनवून घेणार आहे. हे लाडू शक्यतो छोट्या मुलांना खूप पटकन खायला सोयीचे जातात, कारण की मुलं कसे पटकन चावत नाही किंवा मग तसेच खाऊन घेतात. त्यापेक्षा हे असे बारीक केलेले लाडू पटकन होतात. इथे मी माझ्या सासूबाईंना हे लाडू वळवून देत आहे व त्या सर्व लाडू हे तिळामध्ये घोळून घेत आहो. हे बघा, आता आपले लाडू छान असे पूर्ण तयार झालेले आहे. तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हे बघा, आपले हे लाडू सर्व तयार झालेले आहे. आता मी हे सर्व तिळामध्ये घोळून पण घेतलेले आहे, तरी याचा अजिबात आकार बदललेला नाही. तुम्हाला ही आजचे हे लाडू कसे वाटले हे मला तुम्ही नक्की सांगा. आता मी तुम्हाला हे लाडू तोडून दाखवणार आहे. वरतून पूर्ण तुपामुळे हे छान असे चकाकी आलेले आहे लाडवांना आणि आतमधून हा लाडू एकदम खुसखुशीत आणि दाणेदार झालेला आहे. हे बघा, किती छान असे मधून त्याला पूर्ण शेंगदाण्याचे व तिळाचे कण लागत आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.